परत एक मोठी बातमी आहे। बुलडाण्यामध्ये एलपीजी गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई इथल्या दक्षता टीमनं मोठी कारवाई केली। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खामगाव तालुक्यात सुदर्शन ढाब्याजवळ इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेला टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। तब्बल 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या टीमनं ही मोठी कारवाई केली। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। 2 भले मोठे गॅस टँकर, 11 गॅस सिलेंडर्स आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण 87 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलेला आहे। अन्न आणि नागरी पुरवठानं ही मोठी कारवाई केली आहे। बुलडाण्यामध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली। ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून सिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून सिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एक आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। इथे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाने रेड केली आहे। तर त्यांना टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे। त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे। याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते। काही आरोपी पसार झाले हा, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत। त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे। काय काय मुद्देमाल ताब्यात घेतलाय आपण? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे।